उपजनी आम्ही ओ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ सुखे घालू हरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे समाचार सर्व सर्व संसार जगत पाणी तरुण तुळशीमाला नरनर पांडुरंग करू मन दुसरे चरण सांतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु नमो सद्गुरु या दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु कल्याण मूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती जोडोनी चरणी काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने महान साधू संतांच्या पवित्र झालेल्या भूमीमध्ये चालत आलेला एकदिवसीय सोहळा बरोबर आहे. नऊ नाथापैकी एक त्या ठिकाणी नाथ गोरक्षनाथ भगवंताचा त्या ठिकाणी एकदिवसीय सोहळा त्यानिमित्त कीर्तनाची सेवा माझ्याकडे त्या ठिकाणी हरिभक्तपरायण अंबादास महाराज बरोबर आहे गावकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वांची परवानगी घेऊन मला फोन केला. त्यांनी खूप प्लॅननं फोन केला. म्हणजे तुम्ही जवळच येते इथं म्हणजे काही अडचण नाही बाबा. त्या ठिकाणी महाराज अशा महान पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाकडं सेवा आली. त्या ठिकाणी महाराज प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती आवाज मोकळा करा. मी दुबळारची तशी भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारल की एरवी तरी मी मूर्खो जरी झाला विवेकू संत कृपा दीपकू स्वज्वळ असे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या यावार करी संताच्या
अन्नदाते चहाचे महाप्रसादाचे सर्वांच्या चरणावर लोटांगण घालून सेवेला सुरुवात. विठाला विठाला उपजवूनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. जगद्गुरु तुकोबराय पुन्हा येईल आणि काला खाईल म्हणतात. काला खाता येतंय का? तुकोबरायला येता येतंय का? येता येते. सो इच्छा प्रारब्ध तुकोबरायचं. अनेच्छा प्रारब्ध तुमचं आमचं, परेच्छा प्रारब्ध देवाचं त्या ठिकाणी. विठाला 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 तुकोबरायला येता येतंय. तुकोबराय 4 वेळेस आले. वेळ कमी आहे आपल्याकडे बरं का. थोडं 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 रिपीट. तुकोबराय 4 वेळेस आले. हे संताजी जगनाडीसाठी 1, भागीरथीसाठी 2 आणि आज काला खाण्यासाठी 3. येता येते. स्वइच्छा प्रारब्ध का? साधूचं त्या ठिकाणी महाराज प्रारब्ध स्वइच्छा प्रारब्ध आहे म्हणून तुकोबराय म्हणतात. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबराय 3 वेळेस आले महाराज. भागीरथीने इच्छा केली बाबा यावं. तुकोबराय आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी लवकरात लवकर होणारा स्वयंपाक कोणता माय? लवकर होणारा स्वयंपाक बोटोळे केले माझ्या भागीरथीनं. बोटोळे केल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज थंड होण्यासाठी महाराज त्याला पर्याय दूध पाहिजे होतं. भागीरथीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पाणी आल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज तुकोबरायनं मुलीचं अंतकरण जाणलं. दारामध्ये गेले आणि महाराज दगडाच्या नंदीचं दूध मान्यता करतुम तुकोबरायकडे शक्तिवती महाराज दगडाच्या नंदीचं दूध काढलं. जेवले तुकोबरायाने परत पुन्हा गेले आणि पुन्हा त्या ठिकाणी आले काला खाण्यासाठी. काला खाऊ दही भात. तुकोबराय तुम्ही सदैव वैकुंठाला गेले. वैकुंठात काला नाही का? तुकोबरायनं दुसऱ्या अभंगाच्या चरणामध्ये सांगितलं महाराज. काला खाऊ दही भात. तुकोबराय वैकुंठात काला नाही का? तुकोबराय म्हणजे वैकुंठामध्ये सर्व आहे पण असं नाही. कसं नाही? ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोटी. वैकुंठात गेलो तुकोबराय म्हणले पण वैकुंठात भजन नाही. तुकोबराय तुमचं आम्हाला पटलं. वैकुंठात काला नाही खरंय. सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवानं ते नाही काला केलं नाही. चला कैलासामध्ये महाराज महादेवाकडे चला. तिथं काला, तिथंही काला नाही. तिथंही म्हणले महादेवानं कालवा केला. ब्रह्मदेवानं मोठा कालवा केला. मज कामाचे निघाय ब्रह्मा कणकणसी धरू राय परासी गेली काय भूल पाहि देवा दुरंगा. महादेवानं त्या ठिकाणी काला केला नाही. महादेवानं कालवा केला. ब्रह्मदेवानं कालवा केला. मग विष्णू भगवंतांना तुकोबराय आता इथं उत्तर देतात. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठात काला नाही. मग विष्णू भगवंतानं कालवा केला का? केलाच बाबा. थोडा का होईना केलाच. काय केला? एका महान पतिव्रतेचं व्रत भंग केलं. ती पतिव्रता कोणती? वृंदा विठाला विठाला विठाला. तुकोबराय म्हणले वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याची. वैकुंठात काला नाही महाराज आहे का? वैकुंठात सर्व आहे.
वैकुंठ भोगभूमी आहे, मृत्यूलोक कर्मभूमी आहे. इथं कर्म करायचं, कोणतंही कर्म करा, इथं कर्म करून आपल्याला वर जाऊन भोगायचंय. म्हणून तुकोबाराय म्हणतात वैकुंठात काला नाही, काला हा वाईमधीच आहे. कवळ काहे काल्याचे. तुकोबारायनं दही भाताचाच काला का केला? दही परमात्मा आहे आणि लाही तुम्ही आम्ही आहोत. एकदा दही लाहीला चिटकलं दादा, दही सोडीतच नाही. प्रमाण देव पहावया गेलो, पाहावया गेलो तेथ देवची होणे ठरल्यानो बरे सांगतात. येथ एकची लीला तरले सर्व भावे जे मजा पस्तोर आले त्या ठिकाणी देवच झाले. दही परमात्मा आहे आणि लाही तुम्ही आम्ही आहोत. एकदा लाहीला दही चिटकलं, दही सोडीतच नाही. मग तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काहे काल्याचे. जन्माला येऊच नाही आणि आल्याच्या नंतर काला खाल्याशिवाय मरूच नाही. महाराज आहे का? हे गाडगं बांधलंय आता इथं, बरोबर आहे का? हे गाडगं फोडायचंय आता. हे गाडगं फोडल्याच्या नंतर हे खापर पोरं मिळू देत नाहीत आपल्याला. मिळू देतात का? हे गाडगं इथं फोडलं बरं काय, ह्याचं खापर मिळत नाही. आमच्या माता भगिनी घरी डब्यामध्ये नेऊन ठेवतात का? आमच्या घराला कोणी चटकी करू नये. आता हे गाडगं इथं फोडलं अंबादास महाराज आणि ते गाडगं तिथं फोडलं. कुठं पोरं तिथले खापर आणता का घरला? मग कोण्या गाडी उठ उठ तू उठ तू उठ. मग कोण्या गाडग्याला किंमत आहे? मग ह्या कोणतं गाडगं व्हावं इथलं? ऐका म्हणून त्या ठिकाणी महाराज आहे का? कारण परमार्थातल्या गाडग्याला एवढी किंमत आहे महाराज आहे का? तुकोबाराय म्हणाले वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काहे काल्याचे. तुकोबाराय तुमचं आम्हाला पटलं, वेळ कमी आहे, 4चा टाइम दिलाय आम्हाला त्या ठिकाणी महाराज आहे का? वैकुंठात काला नाही खरंय, पण तुम्ही मिळालेला काला तुम्ही खाला का दुसऱ्याला दिला? एकमेका देवभूती, एकमेका देवभूती. प्रसाद आम्ही दुसऱ्याला खाऊ घालू. आमचा संप्रदाय आपण पोट्यांना हे आपण जेवणी जेववी लोका. अरे संप्रदाय आपण पोट्यांना अगोदर दुसऱ्याला खाऊ घालतो. तेव्हापासून प्रथा पडली दुसऱ्याच्या मुखामध्ये प्रसाद भरवा, त्याचं दर्शन घ्यावं. एकमेका देऊ मुखी सुखे घालो हंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कैसे ऐसे नाही. आज गोरक्षनाथ भगवंताच्या ठिकाणी महाराज आहे का? हा महाप्रसाद आहे. हा प्रसाद वर नाही, हा प्रसाद खाण्यासाठी आज इंद्र आलेला आहे, चंद्र आलेला आहे, ब्रह्मदेव आलेला आहे. देव विसरती देह भाव आपुला, काल्याची असे देव जळी झाली.
शॉर्ट अँड स्वीट. शाबास, पोर हुशार आहेत महाराज. अशा पोरायची गरज आहे कीर्तनामध्ये बसणं आणि कीर्तन करणं. तुम्हाला गरज आहे काळाची. विठाला 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 प्रमाण दिलं महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. अरे ह्या मृत्यू लोकांमध्ये काला होतो. काला वैकुंठात नाही, काला स्वर्ग लोकात नाही, सत्य लोकात नाही, ब्रह्म लोकात नाही. काला हा वाईमध्येच होतो. आणि आपलं परम भाग्य आपल्याला काला खायला मिळतो महाराज. अशा ह्या महान संतांच्या त्या ठिकाणी सान्निध्यामध्ये. बाबा तुम्ही भाग्यवान आहेत. किती भाग्यवान आहेत महाराज. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. आज 9 नाथापैकी एक नाथ गोरक्षनाथ भगवान परमात्मा माय एका संताच्या प्रसादामधून जन्माला आलेली ही साधू. एका गावामध्ये साधू आले. हे साधू आल्याच्या नंतर 2 बाया बोलत बसल्या होत्या. त्यावेळेस साधून हाक मारली, भिक्षां देई माय, भिक्षा वाढ म्हणल्या बरोबर त्या ठिकाणी बाई धावत चालली. ताटामध्ये त्या ठिकाणी महाराज धान्य आणलं. धान्य आणल्याच्या नंतर साधू त्या ठिकाणी महाराज फुकट खात नाहीत. त्याचं नाव साधू. मच्छिंद्रनाथानं धान्य घेतलं. आपल्या झोळीमधला प्रसाद काढला. काय होतं? राखुंडी होती. भस्म होता. भस्म काढला आणि सांगितलं, माय हा प्रसाद खा. तुझ्या पोटी त्या ठिकाणी देव जन्माला येईल. पण तिची मैत्रीण त्या ठिकाणी तशीच होती. अगं येडी झालीस का काय, तू पागल झालीस का काय? असं ह्या कानफाड्या लोकांवर विश्वास ठेवू नये. राखुंडी खाल्ल्यानं लेकूर होतंय का माय? भस्म खाल्ल्यानं लेकूर होतंय का? तो भस्म उकंड्यात टाकून दिला. साधूच्या प्रसादावर विश्वास ठेवा. उकंड्या टाकून दिल्याच्या नंतर 9 महिने झाले. 10वा महिना लागला. साधूचं आगमन झालं. साधू त्याच दारात आले. भिक्षां दे मा. भिक्षा मागितल्याबरोबर साधूनं बाईला ओळखीलं, बाईनं साधूला ओळखीलं. पण बाई थरथर कापू लागली. भिक्षा घेऊन आली. घेऊन आल्याच्या नंतर साधू म्हणले, मला भिक्षा नकोय, अगोदर माझ्या प्रसादाचं बाळ कुठं हे दाखव. त्यावेळेस त्या ठिकाणी बाई थरथर कापू लागली. सांग लवकर. सांग म्हणल्याबरोबर, महाराज क्षमा करा, तुमचा प्रसाद मी उकरड्यामध्ये टाकून दिला. कुठे? गावकऱ्यांच्या सान्निध्यामध्ये. महाराज घेतलं, कमंडलू मधलं पाणी फेकलं उकंड्यावर आणि उखंडा बाजूला केला. गोरक्षनाथ भगवान परमात्मा प्रगट झाली. महाराज आज तुमच्या पवित्र गावामध्ये त्यांचं वास्तव्य. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. आणि तो काला माझ्यासारख्या एका अज्ञानातल्या अज्ञानी लेकराकडे आला. विठाला विठाला विठाला. कुंडली गवरदा हरी विठ्ठल. तुकोबरे म्हणले, एकमेका देव मुखी सुखी घालो हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे विठोबा रखुमाई. तिथलं चरित्र. पृथ्वीवर पाप झालं. पाप कधी होतंय? ऐका, गावामधला सप्ता बंद पडला, पाप होतंय. मंदिराचं दार बंद झालं, पाप बंद होतंय. मग पाप ज्या झालं, कारण त्या ठिकाणी महाराज रोग कोणता तरी येत असतो. महाराज प्रमाण आहे. तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. महाराज आम्हाला पटलं, पाप आलं, पण पाप जाईल कशानं? बाबा पाप जाईल कशानं? मग आमचे साधू संत सांगतात, गोरक्षनाथाचा सप्ताह बंद पडू देऊ नका. पाप पडून गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. विठाला विठाला विठाला. चला पुढे. त्या ठिकाणी पाप झालं. पाप झाल्याच्या नंतर या धरणीला वज झालं. सोसवेना भार मजा. आता 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 हे शब्द कोणत्या काळातला बाळा? आता हे शब्द कोण्या काळात माहित नाही. शाबास. वटक वटक. तुला माहित नाही. हे तुला तुम्ही शाळेत जाता का नाही? जाता का? रोज जाता? माय बापाला बुडू नका, तुमच्या पाया पडतो महाराज. आहे का रे? हा आता काय सांगू? आता कोणीतरी तिकडे सांगितलं ना, आता काय सांगायचं? आता हे शब्द कोण्या काळातला आहे? आता कसं म्हणालास राजा? अरे
नका पोरं ऐका, तुमच्या मायबापाचं लय मोठं स्वप्न आहे, माझं पोरग डॉक्टर व्हावं, माझं पोरग कलेक्टर व्हावं, बापाचं स्वप्न चुरा करू नका राजा हो तुमचे असेच पोरात. एक पोराला विचारलं, म्हणलं पोरं काळं किती आहेत? त्यानं म्हणला 4. मी म्हणलं कसं काय? अहो प्रश्न विचारा महाराज म्हणला. हा मी म्हणलं दिवसभर झालं उपवास हे कोण्या काळात येते? असं तू यासारखं चॅप्टर होतं, हे दुष्काळात येते म्हणला महाराज. विठाला 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल. ऐका महाराज, पृथ्वी माता सांगून लागली सोसवे ना भार मज आता. पृथ्वी मातेला वज सणवायला गेलं, ही माय आहे आपली, हिला त्या ठिकाणी कळवळाला. ब्रह्मदेवाकडे शरण गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय नेत्री व्हाय तोय सांगत असे. ब्रह्मदेवाला घराने गेल्याबरोबर ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि 33 कोटी देवता क्षीरसागराच्या ठिकाणी गेल्या. गेल्याच्या नंतर स्तवन म्हणलं, शांताकारम भुजंगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्ण शुभांगम. तर त्या सकळ देवादी देवा ऐका. त्यावेळेस स्तवन म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली महाराज. आकाशीची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. ऐका, आकाशवाणी झाल्याबरोबर त्या ठिकाणी का देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्ता. कारण त्या ठिकाणी आकाशवाणी झाल्याबरोबर ऐका महाराज, त्या ठिकाणी महाराज 33 कोटी देवता निघून गेल्या. निघून गेल्याबरोबर इकडे त्या ठिकाणी महाराज भगवंतानं सांगितलं शेषाला, शेषा झोपायचं नाही. का झोपायचं नाही? पृथ्वीवर दैत्याचा सुळसुळाट झालेला आहे, सप्ते बंद पडले, साधू संतांना त्रास होऊ लागलेला आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी ऐका ऐका, त्यावेळेस त्या ठिकाणी शेष म्हणले काय? 14 वर्षावरी केली उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष. हे दादा 14 वर्ष उपवासी राहिलो, मला जेव्हा म्हणलं नाही, बसा म्हणलं नाही. त्यावेळेस प्रभू हसले. शेषा, रावण मारणं सोपं होतं पण इंद्रजित मारणं अवघड होतं, म्हणून तुला बस म्हणलोय. इंद्रजित बी मरत नव्हता. ऐका, वाक्य ध्यानात ठेवा. एक इंद्रजित बी मरत नव्हता, घरचा एक माणूस फुटल्यामुळे अख्खा पॅनलच पडला. विठाला विठाला. ऐका, इंद्रजित मारायची खून सख्या चुलत्यानं सांगितली. पोरं त्या चुलत्यानं सांगितले, रामा निकुंबळ्याच्या ठिकाणी यज्ञ चालू आहे, त्या यज्ञातून जिवंत घोड्यासहित रथ बाहेर येणार आहे. हा रथ जर बाहेर आला, तुलाच काय तुझ्या बापाला टोपणार नाही. रथ त्या ठिकाणी महाराज ध्वंस करून टाकला यज्ञ. त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्मा सांगितलं, त्या ठिकाणी महाराज शेषा, त्यावेळेस मी मोठा होतो, आता तू मोठा हो, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, आता तू वडील होई बा सर्वज्ञ. त्या ठिकाणी कंस नाचू लागला देहभान त्या विसरून गेला. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भरवसा बोलण्याचा, 8वा हिचा पुत्र वधील तुझशी, ऐकोनी मानसी क्रोधावला. कंसा 8वा मुलगा हिच्या पोटी येऊन तुला मारणार आहे म्हणल्याबरोबर कंसाच्या हातात तलवार होती, हात तो धरीला. वासुदेवे हात तो धरीला, देवनिया पडगे पाराया धामला, हात तो धरीला वसुदेवे, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. भाऊजी स्त्री हत्या मारणं पाप आहे, बाई मारणं पाप आहे. बाई मारू नका. बाई माराव का मारू नये पोरो? मारू नये. अरे बाया मारल्यामुळं तुम्ही आता मुंजेच फिरायले गावात. ह्या गावात नाही बरं काय, आमच्या इकडं बाया मारल्या महाराज, आम्ही कळून बाया मारल्या. बाई मारणं पाप किती आहे सांगू का? सांगू का? होय सांगू का पोरो? ऐका महाराज, 100 कोंबडे मारलेलं पाप एकड, 1 बकर मारलेलं पाप एकड. 100 बकरे मारलेलं पाप एकड, 1 बैल मारलेलं पाप एकड. 100 बैल मारलेलं पाप एकड, 1 गाय मारलेलं पाप एकड.
100 गायी मारलेलं पाप एकड, एक बाई मारलेलं पाप एकड, 100 बाया मारलेलं पाप एकड, एक माया माईच्या पोटातला बाईचा गर्भ मारलेलं पाप एकड. एवढे पाप आमच्या डोक्यावर 20 वर्षाखाली बसले. 20 वर्षाखाली एवढे त्या ठिकाणी महाराज पाप बसले. म्हणून कोरोना आला, म्हणून कोरोना आला. अरे कोरोना आला तर आला येऊ द्या. 20 वर्षाखाली बाया मारल्यामुळं आज आमच्या पोरायला बायकाच मिळणं झाल्या. वस्तुस्थिती आहे. मी खोटं सांगणं झालो, मी उगं काही त्या ठिकाणी महाराज आणि त्या ठिकाणी मी व्यासपीठावर बसून त्या ठिकाणी उभा टाकून काही बोलणं झालो. एवढा त्या ठिकाणी महाराज मुलींचा तुटवडा झाला. कारण बऱ्याच प्रत्येक गावामध्ये 50-50 पोरं फिरालेत पण मेळच लागणं झालाय. होय तुमचं झालंय का नाही? तुमचं नाही? हा झालंय तुमचं? एकदाही नाही? विठाला 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 विठाला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. भाऊजी स्त्री हत्या मारणं पाप आहे म्हणून त्या ठिकाणी आमच्या हातात बेड्या टाका. देव पोटाला येणार आहे, मला हातात पायात बेड्या टाकल्या. त्यावेळेस त्या ठिकाणी पहिला मुलगा झाला. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कंसाकडे घेऊन निघाले वसुदेव. त्यावेळेस त्या ठिकाणी कंसानं सांगितलं मला ह्याच्यापासून भेवच नाही, मला भेव आहे हे 8व्यापासून. तेवढ्यामध्ये नारायण 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 नारायण. कुठे गेलते वसुदेवा? मुलगा झाला होता, भाऊजीकडे घेऊन गेलतो. थांबा म्हणले पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवून. कंसाला सांगितलं अरे हेच आठवण निघालं तर काय सांगावं. मुलगा बोलून घेतला, गरगर गरगर फिरविला आणि भीतीला आपटून मारला. महाराज एक मारला नाही, 6 मारीत दुराचारी. 6 त्या ठिकाणी बहिणीचे मारले. 7वं पोटात राहिलं. पोटात राहिल्याच्या नंतर 7 महिन्याचा गर्भ राहिला. 8वा महिना लागल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंतानं योग मायेच्या हातानं गर्भ काढला आणि रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. रोहिणी वसुदेवाचीच पत्नी. ऐका, सकाळी जाग आली, पाहते तर त्या ठिकाणी 8 महिन्याचं पोट. लोक काय म्हणतील? लोक बोलल्याशिवाय लोक बोलल्याशिवाय राहत नाहीत. अशा पोराईनं माळ घाला आणि आमच्या त्या ठिकाणी मारुत्र्याला पाणी घाला, हातामध्ये फुलरी तांब्या राहावं. पोरं म्हणतात करून करून भागला आणि देव पूजला लागला. लोक बोलल्याशिवाय राहत महाराज. रोहिणी घराच्या बाहेर निघायला गेली. दार काढलं, मैत्रीण आली. मैत्रीणनं सांगितलं का ग दार काढ. काय झालं? 8 महिन्याचं पोट माझं, मला घरी नाही. लोक काय म्हणतील? मग तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. रोहिणीनं तिच्या मैत्रिणीला सांगितलं. तिची मैत्रीण बाहेर निघाली राजवाड्याच्या. तिची मैत्रीण तिला भेटली. कुठे गेली? ती वाड्यामध्ये. कस काय माय? आणि तुला म्हणून सांगायला बघ तू कोणाला सांगू नको, माझी शपथ आहे. रोहिणी 8 महिन्याची बरोबर आहे. तिनं तिला सांगितलं आणि तिची मैत्रीण वाईला आली गोरक्षनाथाच्या काल्याला. कोणाला सांगायची गरजच पडली नाही. महाराज तुमचा दोष नाही माय, तुम्हाला धर्मराजाचा शाप आहे. कसा आहे? कुंतीला पोरं किती? 6. कुंतीला मुलं 6. पण कर्ण कोमारी अवस्थे झाल्यामुळे कुंतीनं टाकून दिल्याच्या नंतर कर्ण त्या ठिकाणी महाराज दुर्योधनाच्या बाजूला गेला. दुर्योधनाचं त्यावेळेस त्या ठिकाणी धर्मराजाचं आणि त्या ठिकाणी कर्णाचं युद्ध लागलं. त्यावेळेस धर्मराजाला कळलं कर्ण माझा भाऊ आहे. कर्णानं धनुष्यबाण खाली ठेवला आणि राजवाड्यामध्ये आला. आईला विचारला आई कर्ण कोणाचा आहे? आई थरथर कापू लागली. बाळा कर्ण माझाच आहे. धर्मराजानं शाप दिला. आई तुला मी शाप देतो, आजपासून तुमच्या पोटात काही राहणार नाही. तू जर सांगितलं असतं तर आमचं घरच्या घरी भांडणच लागलं नसतं. तेव्हापासून तुमच्या पोटात राहत नाही. विठाला विठाला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. चला आकाशवाणी झाली. रोहिणीला दोष देईल तर त्या ठिकाणी तोंडात आळ्या पडतील. गर्भ वसुदेवाचाच आहे. 9 महिने झाले महाराज बलराम दादा जन्माला आले. गर्भ राहिला 8वा. वसुनामती बुधवार असे शुक सांगतशी परीक्षित राजाला शुकाचार्य गंगा मैयाच्या तीरावर सांगू लागले बुधवार आहे, अष्टमी आहे, मध्यरात्र आहे, 12चा टाइम आहे. आणि 18 वर्षाची मूर्ती भगवंताची देवकीच्या पुढे प्रकट झाली. त्यावेळेस त्या ठिकाणी देवकीनं डोळ्यात पाणी आणलं. कृष्णा 6 मारले, 7वं पोटात चिरलं, 8वा
प्रश्न माझा एवढा, कोण म्हणेल आई मी लहान होतो पण नंदाच्या घरा, नंदाच्या घराला मजने बोला, मजने होतो पण मी जन्मल्या बरोबर नंदाच्या घराला मजने गोळा, मी जन्मल्या बरोबर मला इथं नको, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, कंसाशी कळील माझ्या बाळाशी मारील, अहो उचला लवकर. वसुदेवानं सांगितलं पायात बेड्या हातात बेड्या, उचलू कसं, तुम्ही उचला तर खरं, उचलीला कमलापती वंदन माळती, वंदन माळती, हातातले बंधन गळून पडले. वसुदेवानं भगवंताला डोक्यावर घेतलं, मंद मंद पडे पाऊसवरी छत्रधरी शेष. शेषनारायण आले, भगवंतावर पणा धरला, यमुनेच्या तीरावर गेले. कोण? वसुदेव. यमुनेच्या तीरावर गेल्याबरोबर यमुनेला पाणी होतं का नव्हतं? किती होत? थोडं थांबा, थांबा थोडं, एक मिनिट बरोबर आहे, जरा थांबा. यमुनेला पाणी नव्हतं महाराज आहे का? बरं का कामाजी बाबा, यमुनेला पाणी नव्हतं, उतार होता. मग पाणी का वाढलं याचं कारण लक्षात घ्या. यमुनेनं विचार केला, आज देव चाललाय, उद्या येतय का नाही काय सांगावं, आजच दर्शन घ्यावं. बाबा यमुना भगवंताला बघितल्या बरोबर खळ 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 होऊ लागली महाराज आहे का? पाणी जे वाढलं महाराज आहे का? यमुनेनं विचार केला दर्शन घ्यावं, तसं आपण ठरवाव, पुढल्या काल्याला राहतालच कशा होऊन, आजचाच काला महत्वाचा आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मामा ससा, असुचूल माती आणि नीट भाकर, नाम हरीचे गोड सागर, सोडून दे रे धनाच्या लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मामा ससा.
नको तू घालवू वाया नको हा पवित्र देह दिलेला आहे हा देह भजनासाठी दिलेला आहे हा देह टाळी वाजवण्यासाठी दिलेला आहे भरवसा नाही यमुनेने विचार केला उद्या देव येते का नाही दर्शन आजच घ्यावं तसं आपण पुढल्या काल्याला राहताल गॅरंटीच नाही का आपलं जीवन पाण्याचं बरोबर आहे आपलं जीवन क्षणाचं आहे माणसाचे जीवन एक पाण्याचा बुडबुड आहे जीवन पाणी भरलेला शेवटी रिकामा घडा आहे नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर घाली आहे गर्वाचे घर घाली नाशिवंत हा देह मानवा जाई धरती खाली नाशिवंत हा देह मानवा जाई धरती खाली ऐका महाराज म्हणून क्षणाचा भरवसा नाही कार्याला राहताल गॅरंटी नाही म्हणून आजचाच दिवस करा यमुनेने विचार केला देव चाललाय यमुना खळ खळ व्हावू लागली महाराज वसुदेवानं पाय टाकला पाणी गुडघ्याला आलं कमराला आलं पाणी पर्यंत आलं पोरो बाप अरे बाप सांगलो बाप लेकराला हिरीमध्ये उतरू देत नाही बाप लेकराला आईजनामध्ये जाऊ देत नाही बाप पोरो तुम्ही किती गावात आहेत का हॉस्टेलला प्रत्येकाकडे सायकली आहे वा सायकल घेऊन देणारा बाप बरं का फीस भरणारा बाप त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी महाराज 2-2 लाख रुपये त्या ठिकाणी डोनेशन भरणारा बाप अरे ऐका लेकराला हिरीत उतरू देत नाही तो बाप ऐका शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं रावला कसला माझा शेतकरी बाबा टोपलं वर उचललं माझा बा त्या ठिकाणी कृष्ण बुडू नये माझं बाळ बुडू नये 6 मारली 7 पोटा जिरालं एवढं बी आता त्या ठिकाणी महाराज गोकुळामध्ये जातंय का नाही वसुदेवानं टोपलं वर उचललं इथपर्यंत पाणी गेलं तोंडात पाणी गेल्या बरोबर आता बाबा पुरा महागपुडी प्रमाण झालं मी म्हणलं बाबा थोडं महागपुडी झालं असं म्हणल्याबरोबर त्या भजनानं टाळ काढला मग या पायापाशी तुला हे टाळन तू असं नाही बरं बाबा आमच्या त्या ठिकाणी गोड प्रमाण दिलं पोर चालला आचाट त्याशी लाविला अंगोष्ठ भगवंतांना पाय बाहेर काढला दर्शन यमुनेला दिल्याबरोबर यमुना बुद्धभंग झाली भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव राजवाड्यामध्ये गेले माया जन्माला आले होते महाराज ऐका भगवंताला त्या ठिकाणी ठेवलं रडत रडत वसुदेव बंदी शाळेमध्ये आले
आल्याबरोबर त्या ठिकाणी इकडे महाराज मायेला ठेवलं रडे माय करी अकांत नामा म्हणे उठवी दूत दूत सांगत गेले कंसा 8वा शत्रू जन्माला आलेला कंस पळतच आला बाप सांगितलं माय सांगतो एका मिनिटामध्ये वसंगामध्ये घेऊन देवकी स्तनपान करू लागली कोण माय कीर्तनामध्ये लेकरू रडलं त्याला पाजविती त्याला माय म्हणा बस स्टँडला लेकरू रडू लागलं एसटी गेली तर गेली जाऊ द्या माझ्या लेकराची टाळू पडल पाजविती त्याला माय म्हणा कोण माय हंबरुनी वासराला चटणी जवागाय तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या हो जवा दुष्काळाचा ताटला होता आईच्या माझा तवा मला पेटामध्ये पाणी पाजत जाय तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय देवकी स्तनपान करू लागली कंसाला लेकराच्या पायाला धरलं कर फिरलं आपटिनार पोरगी निष्ठली वर गेली तुझ लागी वधी उपजला मजा अरे खळा मलिना दुष्ट मला काय मारतोस रे तुझा वरी माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे कुठं कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळका सुटला इकडे महाराज त्या ठिकाणी हा हा म्हणता वार्ता पसरली कारण त्या ठिकाणी महाराज आहे का यशोदा मैयाला नंद राजाला मुलगा झाला गवळणा गवळणा सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धारे की पुढे वाटी टाकी सुंदर देवनिया जाती नांदा घर जाती जाती हर गवळणा गवळणा मनची गवळणा गवळणा मनची गवळणा एकुणिकेला बाण देऊ लागल्या गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला तेवढ्यामध्ये महाराज त्या ठिकाणी त्या यशोदा मैयाचं बाळांतपण करून एक म्हातारी गवळण राजवाड्याच्या बाहेर आली दररोज याला त्याला काय म्हणते दाई प्रत्येक खेड्यामध्ये महाराज 4-2 म्हाताऱ्या राहायच्या आणि बाळांतपण करायच्या होय बाबा तुम्ही कुठं जन्माला दवाखान्यात का घरी तुम्ही कुठे जन्माला आले घरी का कुठे दवाखान्यात आम्ही घरी जन्माला आलो महाराज एक आमच्या माईला दवाखान्यात न्यायची गरज पडली नाही होय आमच्या माईला दवाखान्यात न्यायची गरज पडली नाही महाराज खेड्यामध्ये 4-2 बाया राहायच्या सुखरूप बाळंतपण करायच्या आता नाही महाराज ते संपलं पहिला महिना लागला डॉक्टर सांगतात वज उचलू देऊ नका सासूची माती आधी करा अरे महाराज आमच्या माता आमच्या आजी ह्या म्हाताऱ्या बाईनं 9वा महिना लागला तरी 4-4 पहिल्या दळण दळलंय आडाचं फौऱ्यानं पाणी शिंदलंय डोसक्यावर त्या ठिकाणी जाळणाचा भारान काकला 2-2 लेकर आणली तरी माझी माय ठणठणीत होती आता त्या ठिकाणी महाराज एवढी सुविधा रोज नारळ पाणी रोज नारळ पाणी तरी बाई महाराज सुकलेलीच माय ठणठणीत राहा अरे त्या ठिकाणी चला पुढं ती दाईन बाहेर आली आणि गवळणीला तिने विचारलं पोरीवा तुम्ही आनंद व्यक्त करायला तुम्ही देव पाहिला का गवळणी म्हणली आम्ही नाही पाहिला आजी तुम्ही पाहिला का आजीने सांगितलं मी पाहिला कसा आहे पाहिला पाहिला अरे महाराज गवळण म्हाताऱ्या गवळणीला सांगितलं पाहिला पाहिला नंदाचा आजी कसा आहे तो मोर मुकुट पितांबर काळ्या घोंगडीचा त्याला म्हणती श्री भगवान तेने वेवेले पाहिला पाहिला आजी तुम्ही
पाहिला कसा आहे, डोक्यावर मोर मुकुट आहे, पितांबर आहे, बासरी आहे, असा पाहिल्याबरोबर माणसाला वेडच लावतो. कसं लावतो? आता आपले आनंद वाटला महाराज दिंडी क्रमांक 16 आनंद वाटला महाराज बरं काय तुमच्या गावची दिंडी आहे. 19 मुकाम, ऊन नाही पाऊस नाही महाराज, वारा धूळ त्या ठिकाणी खाऊन पंढरपूर मध्ये गेल्याच्या नंतर ऐका, पांडुरंगाचं दर्शन झाल्याबरोबर त्याला विचाराव दर्शन झालं का? झालं. पठ्याचं दर्शन म्हणतंय. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. एवढा भगवंताची मूर्ती सगुण आहे. किती आनंद महाराज आहे का? गोकुळामध्ये कामाजी महाराज किती आनंद, किती सांगू मी सांगू किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आनंद आनंद झाला, आनंद आनंद महाराज किती सांगाव. आज आनंदी आनंद गौडणीकडे त्या ठिकाणी आनंद व्यक्त करू लागले. इकडे कंसानं मीटिंग भरवल्याच्या नंतर त्या मीटिंग मध्ये बाई आली. त्या बाईने विडा उचलला. मी मारते काल जन्मलेलं लेकरू, काय करायची एवढी मीटिंग. बाईनं त्या ठिकाणी पोशाख बदलला. पुतना मावशी स्तनामध्ये विष भरलं. गोकुळामध्ये आली दीन दुबळ्याची मारिता बाळके करिता ती शोके माये बाप. नंद राजाच्या घराला आली, दारावर थाप मारली. यशोदे दार काढ. कोण? मी. मावशी. कोण? मावशी. मला मावशीच नाही, चुलत मावशी, चुलताही नाही, मावशी नाही. यशोदा मायाने विचार केला, वेळ संपत आलेला आहे. दार काढलं, त्या ठिकाणी बसली. का ग मुलगा झाला? कुठं आहे? झोपलाय. कस काय एवढ्या लवकर झोपला? आताच स्नान घातलं, झोपला. देव म्हणले भवनीचं गिराईक आणि माय झोपलंय म्हणाली. देवानं रडायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यावेळी पुतना मावशी पाळण्याच्या जवळ गेली. देव हसले पुतणेला बघून. का? पहिल्या अवतारामध्ये तिचं वचन पूर्ण करायचं होतं मला. ती बलराम दादाची बळी दादाची बहीण रत्नमाला. तिनं त्या ठिकाणी महाराज ऐका, ज्यावेळेस बटू वेशामध्ये देव त्या ठिकाणी यज्ञ शाळेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस त्या ठिकाणी तिला वाटलं असं बालक जर माझ्या पोटाला जन्माला आलं तर स्तनपान करण्यामध्ये किती आनंद. ही भावना पहिली. दुसरी भावना, बळी दादाच्या डोक्यावर पाय ठेवला त्यावेळेस त्या देवाला मारायची इच्छा प्रगट झाली. म्हणून ह्या जन्मामध्ये स्तनपान बी केलं आणि तिला मारून मुक्ती बी दिली. ती पुतना विठाला विठाला. पुतना मारायला आली पोरं हो, पण दुसऱ्याला मारायचा विचार कराव का? दुसऱ्याच्या तोंडाला काळा लावाव का? लावू नये. दुसऱ्याच्या तोंडाला काळा लावायचं म्हणल्यावर आपले हात अगोदर काळे होतात. दुसऱ्याचा खड्डा खंदायचा आहे, अगोदर खड्ड्यात उतरावं लागते. तेवढं सोपं नाही महाराज. एक दृष्टांत देतो, पुढे चलतो महाराज. एक त्या ठिकाणी महाराज कुटुंब होतं, लहान आई म्हातारी वडील गेले होते आणि बाईनं दररोजच म्हणाव, ह्याव का तुमच्या माईला तरी ठेवा, नाही तर मला तरी ठेवाव. कोणाला ठेवा बाळा? सांग सांग लवकर सांग. दोघीला ठेवा. माईलाच ठेवलं तिला काढून दिलं जमाच नाही. शाबास माझा भाग जमना म्हणाले पोरग महाराज आहे का? नावीलाच झाला. मग बाईनं सांगितलं माझी माय घेऊन येते. दोघी एकूण एकाला गुणगुण करतेला घेऊन आली. आल्याच्या नंतर पंक्ती प्रपंच सुरू झाला. आईला शिळे कुटके आणि आपल्या जन्मदात्या माईला दुधात भाकर म्हातारी अशीच झाली. 6 महिने झालं. त्यावेळेस त्या ठिकाणी माईला विचारलं, का गाई काही तब्येत ठीक नाही, काही दुखतंय का तुझं? काही नाही बाळा. पण जन्मदाती माय म्हणली, बाळा तुला माझी शपथ आहे, तिला काही म्हणू नको. तुझी सासू आली तसं माझी व्यवस्था बंद झाली. मग असे दिवस गेले. पत्नी म्हणली, अहो का मला काही त्या ठिकाणी तुमच्या आईची कटकट पटना झाली. उगा संध्याकाळी डोक्यात धोंडा घालाव आणि काटा काढून आपल्या नदी कुठे आपल्या
नदी कोणीकडे नाहीच का इकडे का हाय म्हणत थोडी महाराज ठरला कार्यक्रम संध्याकाळी महाराज त्या ठिकाणी पण माईला सांगितलं माय जेवण केल्याबरोबर माझ्या सासूच्या बाजूवर तो आजचे दिवस झोपूडला कार्यक्रम मी करून घेतो काय करायचं सासू त्या ठिकाणी दोघी जेवल्या इनबाईच्या बाजावर म्हातारी त्या ठिकाणी झोपली संध्याकाळी 12 वाजले 12 वाजल्याबरोबर त्या ठिकाणी उठविलं उठा म्हणली 12 वाजले म्हातारीला त्या ठिकाणी काटा काढायचा आहे कसं काढावं अगं माझी जन्मदाती माय मी कसं मारू बाईनं 2 पहिल्याचा डबा उचलला नाही कधी पण त्या दिवशी 50 किलोचा धोंडा उचलून म्हातारीच्या डोसक्यात घातला त्यानं गटोडं बांधलं तिची माय तिच्याच डोसक्यावर दिली आणि नदीत नेऊन टाकली आनंद दोघाला का एकाला आनंद दोघाला आई आनंद दोघाला का एकाला ऐका महाराज एकालाच आनंद झाला ओरिजिनल डुप्लिकेट दोघाला झाला हिची माय कायमची गेली महाराज नदीत टाकली टाकल्याबरोबर आनंद त्या ठिकाणी झाला बाईनं गाणंच म्हणायला सुरू केलं तुम्ही पाठ करू नका बरं नुसतं ध्यानात बाई गाणं म्हणू लागली सासूबाई पुरात गेल्या सासूबाई पुरात गेल्या मग ह्यानं म्हणायचं एक पीस म्हणाली आपण म्हणू लागा कळलं घरी गेल्या तरी हिच्या लक्षात गेलं पुढे गेल्यावर हिनं गाणं बदललं सासूबाईचं पुरात रड सासूबाईचं पुरात मग ह्यानं म्हणायचं घरी गेल्यावर कोण रड तरी गेले महाराज त्या ठिकाणी महाराज आराम केलं पहाट झाल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज हिनं काय केलं घुसळण त्या ठिकाणी रई लावायला माठामध्ये दही वतलं घुसळण सुरू केलं पण घुसळण सुरू करता करता बी गाणं म्हणू लागले घुसळण लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात मग ह्यानं म्हणाला त्या ठिकाणी एकटीच म्हणाले ह्यानं गायला वासरू सोडलं दूध काढाय बसला ह्यानं म्हणला दुधाम दुधतो गाय पाहून गेली तुझी माय घरात आहे पायपाची माय आता त्यावेळेस तिने बेडशीट काढून बघितलं त्यावेळेस तिने विचार केला आपली माय गेली आणि काच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे अरे दुसऱ्याचा घात करू नका त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज ऐका पुतना गेली महाबळ नावाचा राक्षस आला त्या ठिकाणी महाराज त्याने विडा उचलला पंचांग घेतलं धोतर नेसलं आणि महाराज जानव घालून तो ब्राह्मण आला यशोदा मैयानं पाठ टाकला अतिथी देव भव पंचांग काढल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज ऐका पंचांग खरं होतं का खोट कामाजी महाराज पंचांग खोट होतं मग पंचांग एक आहे का दोन बंदाज बाबा किती आहेत पंचांग 2 आहेत महाराज ऐका कसे आता असे लेकर खेळू लागले खेळता त्या ठिकाणी लेकराने कुत्र मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला शेतकरी महाराज बिचारे भोळे बाबडे ब्राह्मणाकडे गेले देव बापा आमच्या लेकरानं कुत्र मारलं काय करावं लागल देव बापांना पंचांग काढलं म्हणजे पंचांग विधी करावं लागल 5 गावचे ब्राह्मण बोलावं लागतील 5 कुंड करावं लागतील आणि शेवटच्या दिवशी 5 ग्रामचे कुत्रे ब्राह्मणाला दान द्यावं लागते शेतकऱ्याला घामच म्हटलं आता काय करावं म्हणजे अशी पोरं इच्छित होते महाराज 1 घंटा झालं त्या ठिकाणी महाराज त्याच्या माईने सांगितलं पोरं हो तुमच्या बाबाला घेऊन या जेवण केलं नाही अजून पोरं गेले म्हणजे बाबा तुम्हाला घरला बोलविलंय पोरं म्हणले अरे तुम्ही एवढा कुटाणा केला नसता तर एवढा खर्च आलाच नसता 2 पंचांग सांगालो काय झालं कुत्र मारलं आम्ही कुत्र मारलंच नाही बाबा मग मारलं कोण देवबापाच्याच कृष्णानं मारलं मग देवबापांना कृष्णाला बोलिलं कृष्णा कुत्र मारलं होत बाबा ह्यांनी बरेच धोंडे हल्ले पण लागला नाही पठ्ठ्याच्या एका धोंड्यात कुत्र आडवच पडलं देवबापांना पंचांग बदलला ऐका पंचांग बदलल्याबरोबर देवबापा म्हणले कुत्र्याचा कलर कसा होता काळा होता बरं काय मग कुत्र मारलं त्यावेळेस त्या ठिकाणी दिशा कोणती होती पूर्व पश्चिम होती मग देवबापांना दुसरं पान काढलं पंचांगाचं देवबापा म्हणले कालम कुत्तम पलट चित्तम ब्राह्मणाच्या पोरानं मारलं उत्तमात उत्तम कणकीचे कुत्रे करा आणि ब्राह्मणाला देऊन टाका विठाला विठाला कुंडली कवरला हरी विठ्ठल पंचांग खरं नव्हतं पंचांग खोटं होतं ब्राह्मण खोटा होता भगवंताला राग आला विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ आडवी आली खाट नाही वाट पळाया पंचांग फाटले जानवे तुटले धोतर गळाले शरीराचे विठाला 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 कुंडली कवरला हरी त्या ठिकाणी महाराज ब्राह्मण गेला पळाला इकडं देव लहानाचं मोठं होऊ लागले महाराज देव रांगू लागले महाराज तळवे
रांगायला सुरुवात केली महाराज त्या ठिकाणी कसं रांगू लागले तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत देवानं त्या ठिकाणी महाराज रांगायला सुरुवात केली रांगायला सुरुवात करता करता त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाल्याबरोबर त्या ठिकाणी देवानं मित्र परिवार जमा केला असा हे पोरं बसलेत का नाही असे महाराज तुम्ही एकाच वर्गातले समजा बरोबर आहे एका शाळेत अभ्यास करा मोठे व्हा बरं का आता माळ कोणाला आहे हात वर करा 1 2 3 तुम्हाला केव्हा घालायची हा पप्पा आहे का माळ घाला बरं का कारण त्या ठिकाणी पुरो अरे ऐका महाराज तुमची पिढी बरी आहे ही पिढी बरी आहे आता ही पिढी महाराज ह्याच्या पुढे तुमच्या पुढे जन्माला येणारी पिढी सप्ताच करू देणार नाही 100% तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी आहेत भानावर तुमची जन्माला येणारी पिढी महाराज सप्ता नको म्हणणार ती म्हणणार काही खर्च होऊ द्या एक घुंटा जाऊ द्या पण गोतमी पाटलाला बोलवा काळ बेकार येणारे लक्षात ठेवा हसायचा विषय नाही कारण हे कलियुग आहे कारण सत्यामध्ये मला ह्याचं त्याला जमणं त्याचं त्याला जमणं मला आनंद वाटायलाय मला त्या ठिकाणी बाबा अशा ह्या एवढ्या पवित्र ठिकाणी एवढा समाज आनंदाची गोष्ट आहे असाच हे टिकून राहावं गोरक्षनाथ भगवंताला प्रार्थना चला पुढे विठाला परवा दिवशी एका गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर प्रत्येकाला मान राहवाटाला आहे मग त्याला गेलो मला त्या भजनाच्या घराला गेलो चहा प्याला मी म्हणलं तुम्ही मंदिराकडे येणार आहेत नाही म्हणलं आपल्याला हाकच मारणार आहेत म्हणलं मंदिरामध्ये महाराज लाईट स्पीकर मध्ये बोलीच ना जाईल मान प्रत्येकाला राहवाटालाय महाराज एका मंदिरात गेलो उन्हाळ्याचे दिवस भजने आम्ही बसलो महाराज बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी फॅन सुंदर फिरू लागला तेवढ्या फॅन मध्ये खाली बसलो होतो आम्ही एक माणूस पळतच आला पोरग मग फॅनच बंद केला त्याला मी म्हणलं राहू द्या की का नाही म्हणला महाराज फॅन मी बशीलाय म्हणला आणि ह्याच्यावर माझं नाव आहे म्हणलं आणि पंखा फिरू लागल्यावर मग नाव दिसेल कसं म्हणला तुम्हाला हे प्रत्येकाला नाव पाहिजे महाराज त्या ठिकाणी ऐका नावासाठी परमार्थात करूच नका नाव तुम्हाला लौकिक करायचंय तुम्ही चांगलं वागा नाव लौकिक झाल्याशिवाय राहतच नाही महाराज ऐका विठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल चला पुढे त्या ठिकाणी बाबा त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्यानं सर्व मित्र परिवार जमा केला पेंड्या बोबड्या वाकड्या सुदाम्या हे भगवंताचा मित्र परिवार भगवंतानं सांगितलं बरं हो हे असलं शरीर कामाचं नाही दही खा दूध खा तूप खा लोणी खा ताक प्या त्यावेळेस त्या ठिकाणी गोपाळ म्हणले देवा तुला काय तू राजाचा मुलगा आहेस आमचे मायबाप दूध त्या ठिकाणी डेअरीला नेतात अंबादास बाबांना आता सांगितलं आपलं दररोज त्या ठिकाणी महाराज कमीत कमी 300 लिटर दूध जाते म्हणजे ऐका पोरं म्हणले महाराज देवा आमचे मायबाप डेअरीला दूध नेतात आमची गरीबी आहे आम्हाला जमीन नाही आम्हाला त्या ठिकाणी कुठली नोकरी नाही आमच्या मायबापाला तू राजाचा मुलगा आहे मग देव म्हणले आपण चोऱ्या करू काय करू चोऱ्या करू त्यावेळेस देवानं सांगितलं त्या ठिकाणी चोरीला काय काय साहित्य गाडीव माती घ्या सराटे घ्या ऐका मग देव गोपाळ म्हणले देवा चोरीला हे साहित्य लागते का हो गवडणी जर महाग लागल्या डोळ्यामध्ये माती फेकायची तेवढं जर चुकून आले अंगणामध्ये सराटे पसरायचे त्या ठिकाणी असं भगवंतानं त्या ठिकाणी महाराज प्लॅन करून सर्व गोपाळाला तयार केलं चोरी करायला गेल्याच्या नंतर एके दिवशी त्या ठिकाणी भगवंतानं सौन्यामधून त्या ठिकाणी सर्व गोपाळ खाली उतरले हे दही दूध खालं आणि दुधाचं भोगून सांडून देऊन निघाले मग पेंद्या म्हणला आपण आज बघूतच रोज डोळे झाकायला वाले म्हणला बाहेर निघताना आज डोळे झापायचेच नाहीत काय म्हणला डोळे झापायचे नाहीत पेंद्यानं अर्ध्या सोन्यामध्ये आल्याबरोबर डोळे उघडल्याबरोबर मांजरानं भांडे पाडले म्हातारी जागी झाली पाहते तर काय त्या पेंद्याचे पाय खाली लोंबू लागले म्हातारी महाराज एवढी फुकणी घेतली म्हणली मी त्या यशोदेच्या पोराला दररोज म्हणाले हे कार्ट कोणाचं की असा हल्ला महाराज झोडपून काढला देवा आता दुमार गलती करणार नाही डोळे झापले पेंद्या बाहेर आला अशा अनेक खोड्या देव करू लागले यशोदेकडे घरान आली महाराज यशोदे कृष्णासी सांगावे कोणी राहावे काजा जावे यशोदे आम्ही राहावं का जावं त्यावेळेस त्या ठिकाणी प्रत्येक माईला वाटते मज लेकरू खोड्या करीतच नाही
त्यावेळेस यशोदेनं कृष्णाला सांगितलं खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे हाती घेऊन आसिरी बैसविला मांडीवरी मुख पसरवणी करिया खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा कृष्ण भगवंताला त्या ठिकाणी आई म्हणू लागले देवा खोड्या करू नको हे घराने माझ्या पस्तोरी आले त्या ठिकाणी महाराज आहे का भगवंतानं त्या ठिकाणी अनेक खोड्या केल्या महाराज तिसरी आली धावणी आले ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वे दोन्हीची गाठ देव गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळाचा ऐका गाठ सुटा बर का कोणती गाठ होती देवानं मारली कोणती गाठ होती ऐका ह्या गाठी सुटल्याशिवाय परमार्थाचं त्या ठिकाणी महाराज ऐका रूप येत नाही अवस्था येत नाही मग आमच्याकडे लई गाठी येतात होय, आमच्याकडे लई गाठी त्या गाठी सुटावं लागतात कोणत्या संदेहाच्या सुटल्या गाठी भगवंताची कारण संशय आला होता गवळणीला कारण त्या ठिकाणी महाराज ऐका देवाबद्दल त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंतांना पहिलं गाठ सुटली मग असे अनेक घराणे येऊ लागले अनेक घराणे येऊ लागल्याच्या नंतर यशोदेनं सांगितलं भगवंता मला हे घराणे ऐकणं वाटणार उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना आता हे घराने ऐकायला वाटणार त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्मा वनामध्ये गायी घेऊन गेले गायी घेऊन त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख काय खेळायाचे सुख खेळ म्हणावा परुता ऐका महाराज भगवंतानं सर्व काला एकत्र केला आणि तो काला मी सांगत नाही आज तुम्हाला भगवान परमात्मा देतात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवणी चंद्रभागे वाळवंती चंद्रभागे वाळवंती माझा ज्ञानराज गोपाळाशी लहया वाढी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथचे पांडुरंग ऐका ज्ञानोबारानं प्रसाद दिला पांडुरंगानं प्रसाद दिला काला करीती वैष्णव जन सवे त्यांच्या नारायण खूप प्रमाण काल्याचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर कमीत कमी 2.5 तास लागतो तरी त्या ठिकाणी तास 1.5 तास बोलण्याचा प्रयत्न केला भगवंतानं सर्व काला एकत्र केला आणि तो काला कुठं केला अभंगाचं शेवटचं चरण
काला कुट केलं तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वाळवंटच का निवडलं बरोबर नीट आहे उत्तम आहे साधू संतांच्या पादस्पर्शन पावन झालेली भूमी नंबर 2 काला कर्म आहे कर्म नावाचं बीजांकुर पुन्हा उगम पाहू नये म्हणून त्या ठिकाणी वाळवंटात पेरलेलं उगवत नाही म्हणून त्या ठिकाणी वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठात काला नाही वैकुंठात भजन नाही वैकुंठात पंगत नाही वैकुंठामध्ये माळ घालता येत नाही वारी करता येत नाही त्या ठिकाणी महाराज ऐका ज्ञानेश्वरी वाचता येत नाही म्हणून तो खूप बरे म्हणतात वैकुंठात सर्व काही आहे पण असं नाही यथामत यथावकाश धावत्या वेळामध्ये गुरुवारी मारुती महाराज दस्तापूरकर माझे बाबा वैकुंठ वशी राजाराम महाराज खोरसकर तुम्ही साधू संत मायबाप तुमच्या आशीर्वादानं तास दीड तास बोलण्याचा प्रयत्न केला अपशब्द गेला असं तुमचं लेकरू या नात्यानं उदार अंतकरणानं क्षमा करा सर्वांनी त्या ठिकाणी भजनी मंडळाचे मला परिचय नाही बरं काय सर्व माझ्या पितृतुल्य भजनी मंडळी सर्व मृदंगाचार्य गोड गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला धन्यवाद 2 चॅनल तुम्हालाही धन्यवाद दादा त्या ठिकाणी बरं काय महाराजाचं कुठं चुकलं असलं तर सांभाळी जा बरं मी एकटाच नाही हा कारण त्या ठिकाणी अवघड झालंय आता हा तुम्हालाही कोटी कोटी प्रणाम त्या ठिकाणी महाराज करतो आणि थांबतो महाराज जाता जाता विनंती महाराज आहे का दिंडी क्रमांक 76 माझी ज्ञानोबऱ्याच्या सोहळ्यामध्ये दिंडी आहे उद्या समाधी सोहळ्याला मोठं त्या ठिकाणी प्रयोजन असतं सप्त्याचं भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये सप्ताह असतो 1000-1500 त्या ठिकाणी समाज माझ्या फडावर असतो आलाव तर आल्याच्या नंतर उगा भेट देण्यासाठी महाराज माझ्या फडावर यावं अशी तुम्हाला विनंती करतो आता 15 वर्षापासून आमच्या पाटलाचं टँकर माझ्या दिंडीला असते बरं काय ते बी असंच असते बरं असं लक्षात आलं असंच 15 वर्षापासून असंच आहे पण त्यांनाही माऊलीने प्रसाद दिला महाराज आहे का कारण ज्ञानोब जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा कारण कोणी वारी करा माझ्या ज्ञानोबऱ्याचा प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही अपशब्द गेला असेल माझ्या वाणीतून तर त्या ठिकाणी क्षमा करा कीर्तन लांबलं बरं काय लेकर रडले रात्री असंच एक लेकर रडू लागलं म्हातारी कीर्तनाला आली 40 किलोचं लेकर घेऊन समोर बसल्यावर सिस्टीम असेच वादक असेच चॅनल असेच ऐकणारे असेच कीर्तन लांबलं आजीच्या पायाला वाद त्रास झाला रडू लागलं लेकरू त्रासच सण व्हायला गेला म्हातारी रागात आली आणि लेकराला म्हणली गोसाया तू इकडं बोंबलालास महाराज तिकडं बोंबलालाय कवा कीर्तन सोडतय की म्हणल्या बरोबर ज्ञानेश्वर माऊली